अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 14वा पठन करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्ये नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अति विषेका एकचित्ते परियेसा। जया जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होई आम्हासी। उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे। एक शिष्य शिखमणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियेसा। तया साय देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायदेव विप्र करी नमन माथा ठेवूनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तूची होसी ब्रह्म विष्णू योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इहे सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करोनी विनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जावेसी याची कारणे आम्हासी बोलवितसे मज आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणोनिया। भय सांडोनी तू आजावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी। जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुआ आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी। निज भक्ता मुचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिला अभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लाधोन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहत कैसा ज्वालारूप होता जाहला। विमुख होऊनी ग्रहात गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट। गरुडाची आपिलियासी सर्पतोक वने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा
होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी. जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई. छेदन करीतो अवेह पाही विप्र एकापनासी. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र. गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ मनती स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी कृपा देखा कृपा सिंधू. उद्धारावयास गरासी गंगा आणली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊन इच्छिती मनोनी चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी. संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे. सकळ अरिष्टे गेली दुःखे. मनोनी हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले जेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारून सांगे नाम करनिस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करोनी एकाग्रू एका श्रोते सकळी कहो. इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वतपाख्याने सिद्धनामधारक संवादे. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.